येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश दादाराव देवकाते यांच्या 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र मोटर वाहन विभागातर्फे त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी आपले विचार मांडताना अधिकारी व मान्यवर हे भावुक झाले होते। आपल्या पेण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात सेवा करत असताना रायगडमधील नागरिकांचं प्रेम मिळाले। आरटीओ विभागाच्या नियमांचं पालन करून सेवा केली आहे। पुढील जीवनाच्या वाटचालीमध्ये नेहमीच सर्वांची आठवण मनात राहील असं सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी आपले मनोगत सांगताना उद्गार काढले आहे। आणि आता पेणला आल्यापासून तर सुट्टी दिवशी सुद्धा घरी नव्हतं। इथं आलं की इथनं घरी गेलं की फक्त जेवायचं आणि रातोरात शेतात जायचं, तिकडून रातोरात यायचं आणि दुसऱ्या दिवशी इकडं। तर माझ्या पत्नीने माझ्या कुटुंबाचा गाडा जो आहे माझ्या मागं इतका म्हणजे खंबीरपणे चालवला। माझ्या मुलांना तिने पूर्ण शिक्षण आणि शिक्षणाबरोबर इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा माझी मुलं मागं नाही आहेत। माझ्या मुलाला तिने स्विमिंगला ती सकाळी उठून किंवा संध्याकाळी म्हणजे 2-2, 3-3 तास स्विमिंगला स्वतः घेऊन जायची। 15-20 किलोमीटर स्विमिंग टँक लांब असायचा आणि त्याचं नैपुण्य मुलांनी सुद्धा दाखवलं। माझा मुलगा स्विमिंगमध्ये नॅशनल प्लेयर आहे। तसंच